विठ्ठलाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरमधून पंढरपूरला आलेल्या भाविकाची प्रकृती खालावली आहे। तर आषाढी वारीच्या इतिहासात एअर अँब्युलन्स सेवेद्वारे प्रथमच रुग्णावरती उपचार करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर अँब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेतली, आवश्यक उपचार करण्याचे यावेळी निर्देश दिले। तर आषाढी वारी दरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आलेल्या वारकऱ्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा ही देवदूतासारखी धावून आली आणि एअर अँब्युलन्सद्वारे सोलापूरच्या यशोधरा रुग्णालयात तातडीने हलवून त्यांना जीवनदान देण्यात आले। या संपूर्ण आणीबाणीच्या प्रसंगात डॉक्टर प्रितेशसिंह पवार यांनी अत्यंत तत्परतेने सूत्रे हलवत खऱ्या अर्थाने आरोग्यदूत आणि संकटमोचकाची भूमिका बजावली। रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन प्रकृतीची विचारपूस करताना राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा डॉक्टर प्रितेशसिंह पवार व त्यांच्या टीमच्या या कौतुकास्पद रुग्णसेवेचं विशेष कौतुक केलं। तर देवेंद्र फडणवीस यांची रुग्णांसोबतची भेट झालेली दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय। पंढरपूरला आलेल्या भाविकाची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्वरित उपचाराची गरज होती, मात्र एअर अँब्युलन्स सेवेद्वारे रुग्णालयात उपचार करण्यात आले। देवशयनी एकादशी निमित्त छत्रपती संभाजीनगर येथून एक वारकरी पंढरपूरला दाखल झाले होते। त्यांना आज हृदयविकाराचा झटका आला आणि आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे एअर अँब्युलन्सची ही फर्स्ट केस आहे जी पंढरपूरकडून सोलापूरला शिफ्ट करण्यात आली आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये यशोधरा हॉस्पिटलमध्ये पेशंटला सोलापूरमध्ये आल्यानंतर शिफ्ट करण्यात आलं। इमिजिएटली पेशंट आमचं हे स्टेमी प्रोजेक्टच्या अंतर्गत करण्यात आले आहे आणि हे स्टेमी प्रोजेक्ट पण आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे चालू आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी वसीम अत्तार आपल्या सोबत जोडलेत। वसीम, आपण पाहतोय की आषाढी वारीच्या इतिहासात प्रथमच एअर अँब्युलन्सद्वारे एका रुग्णाचे प्राण वाचवण्यात आलेले आहेत। पंढरपूरला आलेल्या भाविकाची प्रकृती खालावली होती, काय ताजे अपडेट या संदर्भातले? कारण निश्चितच पाहायला गेलं तर आषाढी वारीची एकादशी निमित्त 30 लाखाहून भाविक जे आहेत ते आता पंढरीत दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी प्रशासनाच्या कडून जे आहे ते योग्य ते नियोजन देखील जे आहे ते करण्यात येत आहे। आषाढी वारीच्या दरम्यान जे आहे ते अचानक एका वृद्धाला जे आहे ते हृदयविकाराचा झटका आला होता वारकऱ्याला आणि त्याला सार्वजनिक विभागाच्या यंत्रणेने तात्काळ जे आहे ते एअर अँब्युलन्सच्या द्वारे सोलापुरातील असलेल्या यशोधरा हॉस्पिटल या ठिकाणी जे आहे ते तातडीने हलवून त्या ठिकाणी जे आहे ते त्याला ऍडमिट करण्यात आलं आणि त्या ठिकाणी डॉक्टर जे आहेत मी काही क्षणासाठी आपल्याला थांबवतोय। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन सुद्धा जोडलेले आहेत। नवनाथ जी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। एअर अँब्युलन्स सेवेद्वारे रुग्णावरती उपचार करण्यात आले आणि आषाढी वारीच्या इतिहासात प्रथमच एअर अँब्युलन्सचा हा प्रयोग झालाय, काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया? हे वारकऱ्यांचं सरकार आहे आणि वारकऱ्यांची सेवा करणं हा आमचा धर्म समजतो। त्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने आषाढी वारीच्या निमित्ताने जखमी वारकऱ्यांसाठी एअर अँब्युलन्सची सुविधा दिलेली आहे। राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच वारीसाठी एअर अँब्युलन्सची सुविधा देणार आहे। वारकरी संप्रदाय हा थोडे ऊन वारा पाऊस यामध्ये विठ्ठलाची भक्ती करत विठुरायाचा गजर करत पंढरीच्या दिशेने जातो आणि भक्तिभावामध्ये रंग असतो। अशा विठुरायांच्या वारकऱ्यांची सेवा करणं हा सरकारचा आद्य कर्तव्य असतं, सरकारचा धर्म असतो आणि त्यानुसारच आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील विठुरायाचे भक्त आहेत आणि त्यांनीच वारकऱ्यांच्या सेवेसाठी एअर अँब्युलन्स असली पाहिजे। कारण एखादा अपघात झाला, काही झाला असेल तर वारकऱ्यांना तातडीनं सेवा मिळावी यासाठी सरकारने पुढाकार घेतला आणि एअर अँब्युलन्सची सेवा सुरू केली। आता बघतो की त्याचा उपयोग देखील वारकऱ्यांना झालाय। विठुरायाच्या आशीर्वाद घेत असताना वारकऱ्यांची सेवा करणं हे फार महत्वाचं असतं आणि त्यासाठीच हा पुढाकार घेण्यात आलेला आहे। हिंदुत्ववादी सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळं आम्ही वारकऱ्यांप्रती एक श्रद्धाभाव, आदरभाव आणि वारकऱ्यांची सेवा करणं हेच यामागचा उद्देश आहे। नक्कीच नवनाथजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। तर मुख्यमंत्र्यांनी रुग्णांची भेट घेतली आहे। पंढरपूरला आलेल्या भाविकाची प्रकृती खालावली होती, मात्र त्यानंतर एअर अँब्युलन्सद्वारे पहिल्यांदाच इतिहासामध्ये हा प्रयोग झाला आहे। वारीमध्ये एअर अँब्युलन्स सेवेद्वारे रुग्णावरती उपचार करण्यात आले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी वसीम अत्तार आपल्यासोबत फोन लाईनद्वारे पुन्हा एकदा जोडलेत। वसीम, मुख्यमंत्र्यांनी रुग्णांची भेट घेतलेली आणि आषाढी वारीच्या इतिहासात प्रथमच एअर अँब्युलन्सचा प्रयोग करण्यात आलाय आणि त्या
भाविकाचे अखेर प्राण वाचलेले आहेत. काय सविस्तर माहिती या घटनेबाबतची? काळाची निश्चित पाहायला गेलं तर आषाढी वारी आहे आणि आषाढी वारीमुळे पंढरपुरात जे आहे ते 30 लाखाहून अधिक भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी जे आहे ते प्रशासनाकडून भाविकांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होणे किंवा आरोग्याबाबतच्या कुठल्याही अडचणी येऊन यासाठी एअर अँब्युलन्सची सुविधा जी आहे ते करण्यात आलेली आहे. एकंदरीत पाहिलं गेलं तर या वारीमध्ये जे आहे ते पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी विशेष लक्ष जे आहे ते या ठिकाणी दिलं होतं आणि या ठिकाणचा असलेला एक वारकरी होता, त्याला हृदयरोगाचा झटका जो आहे तो या वारीच्या दरम्यान आला होता आणि या ठिकाणी त्याला तात्काळ त्या वारकऱ्याला सुविधा मिळावी यासाठी एअर अँब्युलन्सच्या द्वारे जे आहे ते सोलापुरातील यशोधर हॉस्पिटल या ठिकाणी जे आहे ते तातडीने त्याला हलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी जीवनदान देखील जे आहे ते वारकऱ्याला मिळालेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर यशोधरा हॉस्पिटलचे प्रितेश पवार म्हणून जे डॉक्टर आहेत त्यांनी त्याच्यावरती उपचार केले आणि त्याची तब्येत आता जी आहे ते एकदम ठणठणीत आहे आणि याबाबत मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस यांनी देखील जे आहे ते या रुग्णांची भेट घेतली होती. नक्कीच वसीमजी, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.